ॐ तत्सत् ब्रह्मणे नमः। भावाभावपदातीतं भावाभावात्मकं च यत् तद्वन्दे भावनातीतं स्वात्मा स्वात्मभूतं परम्। मुण्डकोपनिषत् शांति मंत्रः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्ति। प्रथममुण्डके प्रथमखण्डः। ॐ ब्रह्मा देवानां प्रथमः सम्बभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता स ब्रह्मविद्यायां सर्वविद्याप्रतिष्ठामथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह। अथर्वणेयां प्रवदेत ब्रह्माथर्वातं पुरोवाचाङ्गिरे ब्रह्मविद्यां स भारद्वाजाय सत्यवाहाय प्राह। भारद्वाजोऽङ्गिरसे परावरम्। शौनको ह वै महाशालोऽङ्गिरसं विधिवदुपसन्नः पप्रच्छ कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति। तस्मै स होवाच द्वे विद्ये वेदितव्ये इति तस्मा यद् ब्रह्मविदो वदन्ति पराचैवापरा च। तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छन्दो ज्योतिषमिति। अथ परायया तदक्षरमधिगम्यते यत्तदद्रेष्यमग्राह्यमगोत्रमवर्णमचक्षुश्रोत्रं तदपाणिपादं नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं यद्भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः। अथोर्णनाभिसृजते गृह्णते च यथा पृथिव्यामोषधयः सम्भवन्ति यथा सतः पुरुषात् केशलोमानि तथाक्षरात् सम्भवन्ति सम्भवतीह विश्वम्। तपसा चीयते ब्रह्म ततोऽन्नमभिजायते अन्नात् प्राणो मनः सत्यं लोकाः कर्मसु चामृतम्। यः सर्वज्ञः सर्वविद्यस्य ज्ञानमयं तपः
तस्मादेतद् ब्रह्मनामरूपमन्नं च जायते इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके प्रथमखण्डः। प्रथममुण्डके द्वितीयखण्डः। तदेतत् सत्यं मन्त्रेषु कर्मणि कवयो यान्यपश्यन्स्तानि त्रेतायां बहुधा सन्ततानि तान्याचरथ नियतं सत्यकामा एष वः पन्थाः सुकृतस्य लोके यदा लेलायते ह्यर्चिः समिद्धे हव्यवाहने तदा च भागावन्तरेणापि प्रतिपादयेत् यस्याग्निहोत्रमदर्शमपौर्णमासमचातुर्मास्यम् अनाग्रयणमतिथिवर्जितं च अहुतमवैश्वदेवमविधिना हुतमासप्तमासस्तस्य लोकान् हिनस्ति काली कराली मनोजवाच सुलोहिताया च सुधूम्रवर्णा स्फुल्लिङ्गिनी विश्वरुचि सच्च देवी लेलायमाना इति सप्तजिह्वाः एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालं चाहुतयो ह्याददायन् तन्नयन्त्येताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः एह्येहीति तमाहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर्यजमानं वहन्ति प्रियां वाचमभिवदन्त्योर्चयन्त्य एष वः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः प्लवाह्येते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म एतच्छ्रेयो ये नन्दन्ति मूढा जरामृत्युन्ते पुनरेवापि यन्ति अविद्यायामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमाना जङ्गन्यमानाः पर्यन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः यत्कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात्तेनातुराः क्षीण लोकाश्च्यवन्ते इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठन् नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वेमलोकं हीनतरं वा विशन्ति तपश्रद्धेये ह्युपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्षचर्याय चरन्तः सूर्यद्वारेण ते विरजा प्रयान्ति यत्रामृतस्य पुरुषो यात्मा परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्य कृतकृतेन तद्विज्ञानार्थं
स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिश्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक् प्रशान्तचित्ताय शमान्विताय येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तान् तत्त्वो ब्रह्मविद्याम् इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके द्वितीयखण्डः। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। रामकृष्ण हरी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अध्यात्म मार्गावरील दीपस्तंभ परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करते. आदरणीय मंदाताईंना साष्टांग वंदन. आदरणीय आचार्य मुळे शास्त्रीजी यांना साष्टांग वंदन. आमचे श्री गुरु आदरणीय डॉक्टर श्री सुनील दादा व सौ शैलाताई यांना साष्टांग नमस्कार करते. मुंडक उपनिषदाचा शांती मंत्र म्हणणाऱ्या नीलाताईंना साष्टांग नमस्कार करते. श्रुती स्मृती स्वाध्याय मंच या अभ्यास वर्गात सर्व श्रोत्यांचे मी मोना पाठक शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते. उपनिषदे ब्रह्मज्ञान गंगेचे उगमस्थान असलेला एक ब्रह्मगिरीच आहे. उपनिषदे श्रुत आहेत. ऋषीमुनींनी जसे ध्यानकाळी ऐकले तसेच त्यांनी ते उद्घृत केले आहेत. एकूण 109 उपनिषदे आहेत. त्यातील प्रमुख 10 वर आचार्य शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहे. आपण त्याचाच अभ्यास करतो आहोत. आतापर्यंत आपण ईशावास्य, केन, केश, कट व प्रश्नोपनिषद या 4 उपनिषदांवर आदरणीय सुनील दादा यांच्या अधिकारवाणीतून श्रवणाचा लाभ घेतला आहे व त्याचा अभ्यास आपण करतो आहे. यामध्ये आपल्याला श्री सुनील दादा व सौ शैलाताई यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळते आहे आणि खरोखरच आपल्याला हा स्वाध्याय म्हणजे उपलब्ध झाल्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजावे. आज आपण 5व्या मंडक उपनिषदाचा अभ्यासास सुरुवात करतो आहे. प्रत्येक उपनिषदांच्या अभ्यासाचे वेळी त्याबाबत प्रास्ताविक करण्यात परमपूज्य आदरणीय आचार्य प्रकाश शास्त्री मुळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला लाभते आहे. व आज सुद्धा मुंडकोपनिषदावर प्रास्ताविक परमपूज्य आचार्य प्रकाश शास्त्री मुळे अमरावती हे करणार आहे. त्यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. त्यांनी आपल्या उद्बोधनास सुरुवात करण्याची विनंती करते व त्यांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीसाठी मिळावे यासाठी त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भावाभावपदातीतं भावाभावात्मकं च यत् तं वन्दे भावनातीतं स्वात्मभूतं परं महा. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची. वंशी विभूषित करान्नवनीर दाभात पीतांबरा धरुण बिंब फलादरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. यस्मात् जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं
नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवंताच्या कृपेने श्रुती स्मृती स्वाध्याय मंच ज्यांनी एक अत्यंत प्रशंसनीय उपक्रम सुरू केलेला आहे। आपल्या शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास फारच खरोखर म्हणजे आजच्या या कलियुगाच्या काळामध्ये अशा अभ्यासाला लागणे, एक तर त्यामध्ये रुची निर्माण करणे ही अत्यंत प्रशंसनीय गोष्ट आहे। त्यासाठी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि प्रत्येकालाच आपापल्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने हा श्रवण मननाचा योग घडतो आहे। त्यात हा विशेष महिना आहे मार्गशीर्ष, भगवंताची साक्षात विभूती आहे। मासाना मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरा, आपण गीतेमध्ये शिकला आज सर्व हे। अशा या पवित्र महिन्यामध्ये आज काहीतरी शुभ प्रभाती उपनिषदाच्या तत्वज्ञानाचं चिंतन घडते आहे। यासाठी माझ्या सहित आपण सगळे भाग्यवान आहोत असं आपण भगवंताच्या चरणी मान्य करून घेऊ, त्याच्या चरणी अर्पण करू आणि आज आपल्या चिंतनाला सुरुवात करूया। आजचा विषय जो आहे आपला तो मुंडक उपनिषद आहे। आपल्याला आठवत असेल मागील काही आपला उपनिषदांचा किंवा इतर जे वर्ग झाले त्याच्या प्रस्तावनेमध्ये वेदांसंबंधी माहिती आपण बरीच त्याची चर्चा केली आहे। वेदांचीच माहिती, कारण हे सगळं जे साहित्य आलेलं आहे वेदांमधून आलेलं आहे। वेद आपल्या भारतीयांसाठी परम आदराचा विषय आहे। आपल्या सगळ्यांच्या मनात नितांत श्रद्धा आहे वेदांबद्दल आणि म्हणून ते नितांत श्रद्धा असण्याचं कारण आहे आजपर्यंत जेवढे ऋषीमुनी झाले, जेवढे संत होऊन गेले, या सगळ्यांनी आपल्याला या वेदांसंबंधी खूप मोठं एक मार्गदर्शन करून दिलेलं आहे आणि काही आदेश दिलेले आहेत। शंकराचार्यांचा प्रसिद्ध आदेश आहे, आपल्याला माहित आहे, वेदो नित्यमधीयताम तद्उदितम कर्मसनुष्ठीयताम। माऊलीचा आहे, नाही श्रुती परवती माऊली जगा, वै अहितापासून काढीती हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा। त्याचा अर्थ एकच आहे, ऋषीमुनींना आपल्या संत मंडळींना याचं काहीतरी महत्व पटलेलं आहे आणि ते महत्व काय आहे तर लक्षात घेऊया आपण। ही आज प्रस्तावना आहे बरं का, थोडंसं त्याबद्दल सांगतो आताच। आपण आज आणि उद्या ही प्रस्तावनाच घेणार आहे मुंडक उपनिषदाची आणि प्रस्तावनेमध्ये त्याचं बहिरंग जे भाग आहे तोच आपण बघणार आहोत। बहिरंग भागही खूप रमणीय आहे या उपनिषदाचा। जसं कोणी एखाद्याने सुंदर घर बांधलं तर ते अगदी प्रथमदर्शनीच पाहिल्याबरोबरच त्यामध्ये आपल्याला आनंद होतो, तशाच प्रकारचं हे उपनिषद आहे। याचं बहिरंग सुद्धा आपण अवलोकन केलं सूक्ष्म बुद्धीने तर आपल्याला अतीव आनंद निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही। असा हा बहिरंग। अंतरंगामध्ये आपले श्री गुरु श्री सुनील दादा यामध्ये आपल्याला घेऊन जातील प्रत्येक श्लोकाचा, प्रत्येक मंत्राचा, श्लोक नाही हे मंत्र आहेत, मंत्राचा आपल्याला तिथे अभ्यास करवतील। मी आज आणि उद्या फक्त याचं प्रस्तावना परच आपल्याला काही सांगणार आहे आणि ते सांगण्यासाठी फक्त आपल्याला वेदांचीच पार्श्वभूमी आहे, दुसरं काय आहे। कारण वेदांमधून आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या ऋषीमुनींना ध्यान अवस्थेमध्ये प्राप्त झालेलं आहे। लक्षात घेऊया आपण। ते ज्ञान कोणी पुस्तक लिहून ठेवलं की त्या पुस्तक शिकवलं त्यांना कोणी ऋषींच्या आश्रमामध्ये आणि कोणी व्यक्तीने ते पुस्तक लिहिलं त्यावरून ते ज्ञानाला असं नाही आहे। हे अपौरुषीय तत्वज्ञान आहे। सृष्टी निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवापासून जेवढी जीवसृष्टी निर्माण झाली पुढे
त्या सगळ्यांना खूप आश्चर्यच वाटायचं की हे कसं का, कोणालाच कळत नव्हतं. स्वतः ब्रह्मदेवाला कळलं नाही की तो कशासाठी निर्माण झाला. आणि मग त्यांनी भागवत आपण वाचलेलं आहे, त्यामध्ये त्याला भगवंताचे 2 शब्द ऐकायला आले, त आणि प, आणि त्यांनी 1000 वर्ष दिव्य तपश्चर्या केली. आणि मग त्याच्या त्या ध्यानावस्थेमध्ये तपश्चर्या केलेल्याचा परिणाम म्हणून सर्व वेद वाङ्मय त्याला ऐकायला मिळालं भगवंताच्या वाणीतून. प्रत्यक्ष भगवंताची वाणी आहे हो वेद, म्हणजे ईश्वर वाणी आहे ती. आणि ती त्यांनी ऐकली म्हणून यांना श्रुती म्हणतात. श्रुती पुढे या श्रुतीवरून ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यांनी काही ग्रंथ लिहून ठेवले म्हणून त्या स्मृती झाल्या, कारण त्यांच्या स्मृती ज्ञानातून ते ग्रंथ प्रकट झाले. ते ज्ञान मूळ मुद्दा होता सगळा वेदांचा जो अभ्यास करणारे ऋषीमुनींचा, की हे सृष्टीकडे पाहिल्यानंतर त्यांची बुद्धी अत्यंत स्तब्ध होऊन पडली. कुठल्याच प्रकारचा तर्क चालू नाही शकले ते. खूप मोठमोठे वादळ यायचे, खूप पाऊस पडायला लागला तर पाऊसच पडायचा, विजा चमकायला लागले तर काही जीवितहानी व्हायची विजा पडून. आणि हे जेव्हा विचारवंतांनी या सगळ्या गोष्टीच्या, निसर्गाच्या या सगळ्या आक्रमणाचा विचार केला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की एक ही सगळी निसर्गामध्ये घडून आणणारी बदल जे आहेत त्याचं नियंत्रण करणारी कुठली तरी एक वेगळी शक्ती असलीच पाहिजे. आणि म्हणून या विश्वाच्या मुळाशी अस्तित्वात असलेलं जे मुख्य तत्व आहे त्याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रवास सुरू केला. त्याला अन्वेषण म्हणून आपण शोध घेतलेला आहे. आणि शोध घेऊन त्यांनी सगळे पूर्ण संशोधन आपल्या समोर ठेवले. त्यांनी ठेवलेली जी संशोधन आहेत तेच आपल्यासाठी वेद मंत्र आहेत. ते वेद अनंत आहे, अनंत आहे, अनंता वै वेदा. खरोखरच अनंत आहे वेद. आणि मग आपण ते संशोधनाचं, विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्वज्ञानाचं जर आपल्याला जाणून घेण्याची इच्छा झाली तर अनंत वेद वाचत बसायचे का? शक्य नाही आहे. भगवंताच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनीच एक योजना केली. त्यांनी भगवान व्यास ज्यांना म्हणतात अशा एका विभूतीचा जन्म करून आणला, घडवून आणला तो. आणि मग त्यांना जी आज्ञा दिला त्याप्रमाणे भगवान व्यासांनी हे सगळे वेद जे आहे ते चांगल्या प्रकारे त्याची रचना केलेली आहे. पूर्वी एकच वेद होता असं सांगण्यात येते, त्याचे 4 केले वेद. 4 ऋषींना बोलवलं, त्यांना ते दिले. हे सगळं झालेलं आहे म्हणून मी जर थोडं गाईगाई सांगतो आपल्याला. आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही आपल्या आपल्या आश्रमामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळं शिकवा. त्यांना हे सृष्टीचं मूलभूत ज्ञान आहे. आणि ते 4 वेद म्हणजे आपल्या सगळ्याला माहित आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मुख्य वेदत्रयी शब्द आहे, 3च वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. मग आपण म्हणाल अथर्वला का बाजूला काढलं का? बाजूला नाही काढलेलं त्याला. त्याचं एक अनन्य साधारण वेगळं महत्व आहे. ही जी वेदत्रयी आहे ही मोक्षदायक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद ही मोक्षदायक वेदत्रयी आहे. पण अथर्ववेदाचे जे द्रष्टे ऋषी म्हणू आपण त्यांना, अथर्वण ऋषी आणि अंगिरा ऋषी या दोघांनी मिळून जो अथर्वांगिरा रस असा जो वेद तयार झाला, ज्याला अथर्वण वेद म्हणतात. हे अथर्वण ऋषी आणि अंगिरा ऋषी या दोघांनी मिळून हा वेद तयार झाला. यांच्या असं लक्षात आलं की सगळ्यां मोक्षदायक हे 3 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद मोक्ष देणारे आहेत. परंतु सगळीच मानवजात मोक्षाची कांक्षा करणारे नाही आहेत. मोक्षाकांक्षा ज्यांना मुमुक्षु म्हणतो आपण, नाही आहेत. सगळे प्रपंचात पूर्णतः डुबलेले लोक आहेत. जन्म झाल्यापासून तर आपला शेवटचा क्षण येईपर्यंत प्रपंचच करणारे आहेत. मग त्यांची पण काहीतरी व्यवस्था लावायला पाहिजे. आणि म्हणून हा एक जो 4था वेद निर्माण झाला, ज्याला अथर्वण वेद म्हणतात, हा वेद जो आहे यामध्ये मोक्ष देणाऱ्या मंत्राशिवाय आपल्या प्रापंचिक लोकांच्या मानवी जीवनामध्ये येणारे निरनिराळे संकट जे आहेत त्या संकटावर काय परिहार आहे याचाही त्यामध्ये विचार झाला. मुख्य म्हणजे 2 संकट आहेत. आपल्याला रोगराई होते, आपल्या शरीराला निरनिराळे रोग होतात, आपली साधना बिघडून जाते, त्यामुळे चित्त अस्थिर होते, विक्षेप निर्माण होतात. त्यावरही काहीतरी इलाज करायला पाहिजे की नाही.
प्रत्येक व्यक्तीचं पूर्व सुकृत जे असेल त्याप्रमाणे त्याला भोग घेण्यासाठी इथे हा देह मिळाला आहे, मानव देह. परंतु वेदांची एक प्रतिज्ञा आहे की सर्व मनुष्य देहधारी जीव मोक्षाचे अधिकारी आहेत. मोक्ष मिळालाच पाहिजे त्यांना. आणि हे तर नुसतं प्रपंच करून राहिले आहेत प्रापंचिक लोक. देवाला आठवतही नाही. किंवा यांच्यावर येणारी संकट आहे त्याचं निराकरण करता करता त्यांचं आयुष्य संपत आहे. म्हणून रोगराई झाली, निंद्य शारीरिक व्याधी झाल्या, याच्या संबंधीचा विचार या अथर्व वेदामध्ये आला. आणि दुसरा आणखी एक विचार त्यामध्ये आलेला आहे. त्या दुसऱ्या प्रकारच्या संकटांचा विचार करताना त्या ऋषींना असं आढळलं की हे प्रापंचिक लोकांचं बरंचसं आयुष्य आपले शत्रू जे असतात, म्हणजे आपले जे विचार आहेत त्याच्या विचाराशी मतभेद बाळगणारे जे आहेत ते प्रसंगी आपल्या जीवावर सुद्धा उठतात आणि आपला जीव घेऊ शकतात. म्हणून त्या शत्रूंचा नाश करण्यासाठी एक विद्या तिथे तयार केली गेली. त्या विद्येचं नाव सांगतो फक्त, बाकी तपशील खूप आहेत त्याचे, तो आपला विषय नाही आहे. जारण मारण तारण वगैरे, भानामती, हे जादूचे प्रयोग वगैरे याचा तिथे उल्लेख आलेला आहे. पण त्यामध्ये त्यांनी नोंद केलेली आहे की बाबा ह्या ज्या विद्या आहेत ह्या तुम्हाला मोक्षाच्या मार्गामध्ये अडथळा आणणाऱ्या आहेत, सिद्धी आहेत ह्या. पण ह्या सिद्धी राजस आणि तामस गुणांनी प्रेरित असल्यामुळे तुमच्या मोक्षाच्या प्रवासामध्ये खूप मोठे अडथळे आणणे, ते याच्या मागे लागू नका. कारण वेदच मुळात जे निर्माण झालेले त्यामध्ये दोन विद्या झाल्या. आता मुंडकाचाच विषय येणार आहे आपल्याला पुढे. त्यामध्ये दोन विद्या अंतर्भूत झाल्या. एक आहे पराविद्या आणि दुसरी अपरा विद्या. तत्र अपरा श्रुतीच तशी आहे. ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्ववेद, शिक्षा कल्प व्याकरण छंदम ज्योतिषामिती निरुक्त वगैरे वगैरे सगळे षडांग ते अपरा विद्येमध्ये गेलेले आहेत. बरं का, आपल्याला आश्चर्य वाटेल, ऋग्वेदाचे मंत्र, यजुर्वेदाचे यजु मंत्र, ऋग्वेदाचे ऋचा, यजुर्वेदाचे यजु मंत्र आणि बाकी वेद मंत्र जे आहेत सगळेच्या सगळे पराविद्या. मग पराविद्या काय? अथ परा येयातत् अक्षरम अधिगम्यते. ज्या विद्येने आपल्याला त्या अक्षर तत्वाची प्राप्ती होणार आहे त्याला पराविद्या म्हटलेलं आहे. आणि हा उपनिषद या दृष्टीने सगळ्याच आचार्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा उपनिषद आहे. हे उपनिषद अथर्व वेदामधून आलेलं आहे. याचं मूळ अथर्व वेदामध्ये आहे. या उपनिषदाची विशेषता अशी आहे की थोडस मी आता या मुंडक उपनिषदाच्या प्रस्तावनेकडे वळतो. ही थोडीशी प्रस्तावनेची प्रस्तावना झाली असं समजा तुम्ही. आणि आता मुंडक उपनिषदासंबंधी जे आहे त्याचं विवरण आपण बघूया. कारण आपल्याला आज आणि उद्या मिळून हे सगळं प्रस्तावनापर जे काही आपलं चिंतन आहे ते पूर्ण करायचं आहे. अथर्ववेद जो 3 वेदांच्या बाजूला ठेवला, कारण याने मोक्ष देण्यापेक्षा बाकी सुद्धा प्रापंचिक लोकांच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांचा विचार केलेला आहे. म्हणजे त्याला गाळलेलं नाही आहे, गाळलेलं नाही, त्याला चौथा वेद म्हणून मान्यता पूर्ण दिलेली आहे. उलट त्याची विशेषता अशी आहे की हे वेद जे निर्माण झाले हे यज्ञासाठी निर्माण झालेले आहे. वेद हे यज्ञासाठी निर्माण झालेले आहे. सह यज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाच्य प्रजापती गीता सांगते आपल्याला. आणि वेदासाठी निर्माण झाले म्हणजे वेद यज्ञासाठी झालेले असल्यामुळे यज्ञामध्ये ते 4 ऋत्विक असतात, 4 ब्राह्मण असतात. ते वेद संबंधी ज्या ज्या वेदाच्या आहुत्या द्यायच्या त्याचे ते 4 तिथे असतात. एक ऋग्वेदाचा असतो, यजुर्वेदाचा, सामवेदाचा आणि अथर्ववेदाचा. त्याला ब्रह्मा म्हणतात. म्हणून याचं नाव ब्रह्मवेद सुद्धा आहे. अथर्ववेदाचं नाव ब्रह्मवेद असं पडलेलं आहे. वेदो ही यज्ञाभि प्रवृत्त, त्याची अभिप्रवृत्ती वेदांची यज्ञासंबंधी झालेली असल्यामुळे यज्ञासंबंधीचं, आता यज्ञ शब्दही खूप विस्तृत आहे बरं का, लक्षात ठेवूया आपण. यज्ञ शब्दाचं म्हणजे ते कुंड पेटून 4 जण बाजूला बसलेले आहे, आहुत्या देत आहे, असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. ते यज्ञ शब्दाच्या अर्थामधला एक भाग आहे. वास्तविक यज्ञ शब्दाचा अर्थ जे आहे की कर्म, एवढंच लक्षात ठेवायचं बस. यज्ञ शब्दाचा अर्थ कर्म आहे आणि सर्वश्रेष्ठ कर्माची निवड कर्मकांडामध्ये निवड केलेली आहे. ते यज्ञ उदान तपश्चैव पावन आणि मनीषिणाम गीताच सांगते.
सर्वश्रेष्ठ कर्म यज्ञ, दान आणि तप हे 3 आहेत. आणि याचीच तुम्हाला म्हणजे कर्म जर करायचे आहे का आपल्याला काही त्याचा ऑप्शन नाही आहे, आपल्याला त्याचं काही हे दिलेलं नाही आहे, आपल्याला करावेच लागणार आहे. यज्ञाशिवाय आपण क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, म्हणजे कर्माशिवाय राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत, गीताच सांगते आपल्याला. आणि मग कर्म करणे हे जर अनिवार्य आहे तर मग कर्मातलंच चांगल्या प्रकारचे दर्जा असलेले कर्म निवडले, त्याला यज्ञ, दान आणि तप म्हणतात. त्याचा त्याग कधीच नाही करायचा. 18वा अध्याय सांगते आपल्याला, यज्ञ दान तपश्चैव पावनानि मनीषिणाम, पावन करणाऱ्या, पवित्र करणाऱ्या. यज्ञाच्या द्वारा पवित्र होऊन आपण आपलं अंतःकरण शुद्ध करून सद्गुरूच्या कृपा प्रसादाने आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होणारी आहे, असं त्या यज्ञाचं महत्व आहे. वेदो ही यज्ञ अभिप्रवृत्ता, म्हणून वेदांची निर्मिती जी झालेली आहे ती यज्ञ संबंधी झालेली आहे. त्या यज्ञामध्ये 4 ऋत्विक असतात, ऋत्विज असतात. 4 ऋत्विजय म्हणतात त्यांना, मंत्र म्हणणारे. ऋग्वेदाचा, यजुर्वेदाचा, सामवेदाचा आणि अथर्ववेदाचा. अथर्ववेदाच्या याला ब्रह्मा म्हणतात. आणि त्याची विशेषता बघा अशी आहे की हे 3 वेदांचे मंत्र म्हणणारे आहे, हे एक वेदांचेच यांना मंत्र येतात. पण हा जो आहे ब्रह्मा अथर्ववेदाचा, याला सगळ्या वेदांचं ज्ञान आहे, 3 वेदांचं ज्ञान आहे. अथर्ववेदामध्ये सगळ्याच वरच्या 3 वेदांमधून मंत्र आलेले आहेत. काही त्यांचे स्वतःचे सुद्धा आहेत. तो तपशील फार वेगळा आहे, त्याचा आपण मागे थोडक्यात विचार केलेला आहे. आणि म्हणून त्याला ब्रह्म्याचं अनन्य साधारण महत्व वेगळं असल्यामुळे वेदत्रयीमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद मोक्षदायी असल्यामुळे मोक्ष देण्याचे जेवढे काही उपनिषद ग्रंथ निर्माण झाले त्याच्यामध्ये वेदत्रयी शब्द आपल्याला येतो. त्याच्यामध्ये हे 3 वेद आहे आणि प्रापंचिक गोष्टीचाही संबंध असल्यामुळे हा 4था वेद त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही केलेला. एवढंच आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तो वेद काही म्हणजे वाईट टाकलेला नाही आहे. 4 वेद आहेत आणि 4 वेदाचे 4 ऋत्विज यज्ञामध्ये आपले आपले कार्य, त्यांची भूमिका पार पाडण्यासाठी नेमल्या गेलेले असतात. आपण या अथर्व वेदांसंबंधीची माहिती घेतली. त्यामध्ये जी माहिती आतापर्यंत अथर्व वेदांसंबंधी आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये जी उपलब्ध आहे, त्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आपण हा मुंडक उपनिषद याचं स्थान कुठे आहे हे शोधून ते घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हे मुंडक उपनिषद जे आहे ते अथर्व वेदाच्या मंत्रोपनिषद भागातला आहे. बरं का, प्रस्तावना सुरू झाली आपली. अथर्व वेदाचा जो मंत्रोपनिषद भाग. आता आपण म्हणाल मंत्रोपनिषद काय आहे, तर लक्षात घ्यायचं की वेद 2 भागामध्ये आहेत. एक मंत्र भाग आहे त्याचा आणि एक ब्राह्मण भाग आहे. वेदच मुळात 2 भागामध्ये विभागले गेलेले आहेत. एक मंत्र भाग आणि दुसरा ब्राह्मण भाग. मंत्र भागामध्ये मंत्र आहे आणि असे अनेक मंत्र ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा त्यांना संहिता म्हणतात, संहिता. आणि म्हणून वेदाची जर आपल्याला थोडक्यात जर माहिती करून घ्यायची तर मंत्र, संहिता, ब्राह्मण हे याच्या मिळून पूर्ण वेद तयार होतात, ब्राह्मण ग्रंथ. मग हे मंत्रभाग जो आहे याच्यामध्ये वेदांचे मंत्र आहे, त्यामध्ये सृष्टीसहित सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग ब्राह्मण भागात काय असा प्रश्न येतो, तर ब्राह्मण भागामध्ये या मंत्र भागामध्ये जे जे करायला सांगितलेलं आहे प्रत्यक्ष कृती ती ब्राह्मण भागामध्ये आहे. त्याचं गोपथ ब्राह्मण अथर्ववेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे. यजुर्वेदाचा प्रसिद्ध आहे शतपथ ब्राह्मण. संपूर्ण यज्ञाची माहिती त्यामध्ये आलेली आहे. क्रिया कशा करायच्या, संपूर्ण वेदांमध्ये सांगितलेल्या, मंत्रांमध्ये सांगितलेल्या क्रियाचं तुम्हाला म्हणजे क्रिया कशा करायच्या प्रत्यक्ष रूपाने त्याबद्दलची माहिती याच्यामध्ये आलेली आहे. आणि आता वेद अनंत असल्यामुळे सगळे वेद जे आहे त्यामध्ये त्याचं ज्ञान विखुरलेलं आहे हो सगळीकडे. 4ही वेद खूप हे विस्तृत आहेत आणि म्हणून वेदांचं ज्ञान जे आहे, वेदांमधला नेमकं काय सांगायचं आहे त्याचं भगवान व्यासांनी एकत्रीकरण करण्याचं ठरवलं. आणि म्हणून ऋग्वेदामध्ये काय सांगायचं आहे याचं जेव्हा
त्यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण ऋग्वेदांच्या रुचांचा विचार करून त्याच्यामधून एक तात्पर्य शोधून काढलं आणि ते त्या वेदांच्या शेवटी लिहिलेलं आहे. वेदांच्या शेवटी आलं ते, म्हणून त्याला वेदांत म्हणतात. पण अंत म्हणजे शेवट असा नाही आहे. अंत म्हणजे ऋग्वेदाचा वेदांत म्हणजे ऋग्वेदामध्ये असलेल्या त्या रुचा ज्या आहेत त्या रुचांमध्येच तात्पर्य काय आहे, त्याचा अर्थ काय होतो, याला त्या अंतिम भागात आल्यामुळे त्याला वेदांत म्हणतात. म्हणून वेदांतचा अर्थ वेदामध्ये असलेलं त्या अर्थाचं तात्पर्य काय, त्यांना काय सांगायचं आहे, आणि त्यालाच आपण उपनिषद म्हणतो. ही एवढी प्रस्तावना या मुंडक उपनिषदाची आहे, लक्षात घ्यायचं. त्याला उपनिषद म्हणतात. अशा रीतीने प्रत्येक वेदांचा जो अंतिम भाग तो वेदांत झाला. त्या वेदांतामध्ये जी विद्या आली त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. त्या ब्रह्मविद्येचं आपण ज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला आदेश दिलेला आहे, वेदो नित्यमधीयताम, त्याचा अभ्यास करा, नेहमी करता. नायिका श्रुती पुरवते माऊली जगा, माऊली निवड दुसरं तुम्हाला ज्ञान सांगणारं जगात काही नाही आहे. अहितापासून काढवते जीवाचं. जर हिताचा अत्यंत कळकळीने, कारण माऊली शब्द आलाय तिथे, माऊली शब्दाचा अर्थ थोडस, माऊली म्हणजे आपण आई समजतो, तसा नाही आहे. आई अर्थ, आई त्यातला एक अर्थ आहे, पण माऊली त्यापेक्षा व्यापक अर्थ आहे. आई फक्त जर आपण आई शब्द जर वापरतो तो एका मुलाच्या आई संबंधी असतो, किंवा तिला 2-4 मुलं असतील त्या संबंधी आई असते. पण जेव्हा माऊली येते त्यावेळेस संपूर्ण जीवसृष्टी मध्ये जेवढे मनुष्य देहधारी आहे आणि बाकी जीवसृष्टी जी आहे याचा हिताचा विचार जी करते, कारण ही आई जी असते जिला 2-4 मुलं असतात ती आपल्या पोरांच्या हिताचा विचार करते, पण ही जी माऊली आहे ही समस्त मानव जातीच्या हिताचा विचार करते, म्हणून तिला माऊली म्हटलेलं आहे. आणि ती ही माऊली जी आहे, ज्ञानेश्वर माऊलीने वेद माऊली बद्दल जे लिहिलेलं आहे ते अहितापासून काढते. आपलं जे ज्याच्यामध्ये हित नाही त्याच्यातून बाहेर काढते ती आपल्याला. हित देऊनी वाढवी ती, आपल्या हिताचं काय आहे ते आपल्याला पूर्ण देतात. आणि नायिका श्रुती पुरवती माऊली जगा म्हणजेच त्या वेदांमध्ये जे तात्पर्य आहे, जे तात्पर्य वेदांत म्हणून आलेलं आहे, त्या वेदांताचं जे तात्पर्य जे ज्या भागात आलं त्याला उपनिषद म्हणतात. आणि या उपनिषदामध्ये मानवी समस्त मानव जातीच्या हिताच्या गोष्टी आहे, कल्याण करण्याच्या, उद्धार करण्याच्या गोष्टी आहे. एवढं समजून घ्यायचं आहे फक्त आपल्याला. म्हणून हा उपनिषद म्हणजे वेदांमध्ये जो उपनिषद भाग आहे तो समग्र ज्ञानकांड आहे वेदांमधलं. अशी ही उपनिषदे. आता एक ऐकलं मी, आता त्यांनी म्हटलं की 108, 109, 110 अशावर त्याचा उल्लेख आहे, पण मूळ उपनिषदे 250 आहेत, पण सगळे उपलब्ध नाही आहेत. ती 250 उपनिषद उपलब्ध नाही, त्याचे 108, 9, 10 अशा प्रकारचे उल्लेख केलेला उपलब्ध आहे. आणि त्या सगळ्या उपनिषदांचं जे ज्ञान आहे ते 4 वेदांचं तात्पर्य आहे, त्या त्या उपनिषदाचं तात्पर्य त्या त्या वेदाच्या उपनिषदामध्ये आलेलं आहे. त्यातलेच शंकराचार्यांनी 10 निवडले. ईश, कटकेण, नाही का, प्रश्न, मुंडक, मांडुक्य वगैरे, हे बृहदारण्य, हे आहे आपलं छंदोग्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, हे असे 10 उपनिषदावर त्यांनी भाष्य लिहिले. मग बाकीच्या उपनिषदावर नाही लिहिलं का, लिहिलेलं आहे त्यांनी, पण लिहिण्याची गरज नाही वाटली त्यांना. त्यांनी जे लिहिलेलं आहे ते या 10च उपनिषदामध्ये, बाकीच्या उपनिषदामध्ये जो तत्वज्ञानाचा विषय आलेला आहे तो या 10 मध्ये सगळ्यांमध्ये आलेला आहे. शिवाय अत्यंत महत्वाचे उपनिषद म्हणून वेदांनी ज्याचा उल्लेख केला ते बिंदू नावाचे 5-6 उपनिषद आहेत. ते अमृत बिंदू उपनिषद वगैरे वगैरे जे आहेत त्यामध्ये तत्वज्ञान पूर्ण आलेलं आहे, त्याचाही उल्लेख केलेला आहे. श्वेताश्वतर एक अत्यंत महत्वाचं उपनिषद मानलेलं आहे. त्यावर भाष्य आहे की नाही याच्याबद्दल वाद आहे शंकराचार्याचा. काही जण म्हणतात आहे, काही म्हणतात नाही, तो विषय जाऊ द्या. आपण मुंडक उपनिषदाचा आपला विषय सुरू आहे. हे मुंडक उपनिषद अथर्व वेदाचा मंत्रांचा जो भाग आहे, म्हणजे संहितांचा जो भाग आहे त्याचा अंतिम भाग आहे, म्हणून याला मंत्रोपनिषद सुद्धा म्हणतात. मुंडक उपनिषदा आहे हे अथर्व वेदामध्ये एकंदरीत 28 उपनिषदांचा उल्लेख आढळतो आपल्याला. त्यामधलं एक हे मुंडक उपनिषद आहे. आता मुंडक उपनिषद मध्ये शब्दांचाच विचार करू आपण, कारण नियमाप्रमाणे जर प्रवचन करायचं आहे तर पहिले त्याचं शीर्षक आहे त्याचा विचार करावा लागतो. म्हणून मुंडक उपनिषद म्हणजे काय असं कोणालाही वाटते ना, मग मुंडक आणि उपनिषद आहे.
त्यापैकी आपण उपनिषद शब्दांचा विचार बरेचदा झाला असेल असं मी समजतो. मग मुंडकचा अर्थ काय? तर मुंडकचा अर्थ मस्तिष्क हे आपलं हे मस्तक आहे ना, हे याला मुंडक म्हणतात. मुंडन करणे शब्द आहे ना, म्हणजे हे डोक्यावरचे केस काढणे याला मुंडन करणे म्हणतात. ते आपल्या या डोक्यासंबंधी मस्तिष्कासंबंधी आहे ते त्याच्यामध्ये. मग काय आहे आणखी त्याचं आणखी विवरण काय? डोकं सांगायचं आहे का त्यांना? नाही. त्या ज्ञानाचं ते मुंडक उपनिषदामध्ये जे ज्ञान आहे ते वेदांच्या शिरोभागी असलेलं ज्ञान आहे असं त्याचा उल्लेख करायचा त्यांना. या ज्ञानाला तुम्ही ब्रह्मविद्येच्या द्वारा प्राप्त करून घ्या आणि आपला उद्धार करून घ्या, असं मुंडक उपनिषद या मुंडक उपनिषद शब्दाचा अर्थ आहे. लक्षात आलं असेल. आपलं सगळं ज्ञान आणि विचार करण्याचं हे एवढाच भाग आहे नाही का? आपलं शीर, ज्याला शीर म्हणतो आपण, शीर्षस्थानी असा शब्द वापरला जातो. तर अथर्व वेदामध्ये जेवढं काही उपनिषद आहे त्यातलं मुंडक उपनिषदामध्ये ज्या तत्वज्ञानाचा उल्लेख आलेला आहे ते तत्वज्ञान अथर्व वेदाच्या शीर्षस्थानी असलेलं ज्ञान आहे, म्हणून ते मुंडक उपनिषदामध्ये आलेलं आहे. हे उपनिषद मंत्ररूप आहे. मंत्रोपनिषद आपण त्याला म्हणतोच आहे, मंत्रोपनिषद आहे. याचे 2 खंड आहे. एकंदरीत 2 खंड आहेत आणि प्रत्येक 2 खंड आहेत आणि प्रत्येक खंडामध्ये दोन्ही खंड मिळून एकंदरीत 64 मंत्र आलेले आहेत. त्याचे 3 मुंडक आहेत 2 खंडामध्ये. प्रत्येक खंडामध्ये 3-3 आहेत. असे एकंदरीत 3 दुनी 6 खंड त्याच्यामध्ये झालेले आहेत. खंड 1, 2 खंड 1, 2 मिळून आहे. प्रत्येकामध्ये मंत्रांची संख्या वेगवेगळी आहे. पहिल्या खंडात 9 आहे, दुसऱ्या खंडात 10 आहे, तिसऱ्या खंडामध्ये पहिल्या खंडाच्या तिसऱ्या मुंडकामध्ये 10 आहे. नंतर खंड 2 मध्ये पहिल्या मुंडकामध्ये 13, दुसऱ्यामध्ये 11 आणि तिसऱ्यामध्ये पुन्हा 11 आहेत. असे एकंदरीत 64 मंत्र आहे. माहिती आहे ही माहिती तेवढी लक्षात ठेवण्यासाठी आहे. मुंडक उपनिषद अर्थाच्या दृष्टीने शंकराचार्यांनी अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे. विशेष म्हणजे त्यावर त्यांचं विस्तृत भाष्य आहे. आपण आता अभ्यास करायलाच त्या भाष्याचा अत्यंत. त्याची दुसरी उपनिषदाची ही म्हणजे वैशिष्ट्य त्याचं हे आहे, समजते ते. कारण खूपशे उपनिषद असे आहे की लवकर लक्षात येत नाही. छोटे छोटे मंत्र असतात पण त्याचा लवकर आपल्याला, कारण त्यामध्ये काय सूत्र रूपाने आलेले आहेत. ते बराच गर्भित आशय असतो त्यामध्ये, तो लवकर समजत नाही आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांना. आपलं अंतःकरण शुद्ध सत्वप्रधान नाही झालेलं आहे ना अजून, म्हणून ती अडचण येते आपल्याला. आपल्या अंतःकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुण जो फक्त संसाराचंच पोषण करणारा आहे, त्याचा आपल्यामध्ये बराच जास्त भाग या गुणांनी आपला व्यापलेला आहे. आपल्या अंतःकरणाचा सत्वगुण आहे नाही आहे असं नाही आहे, येतोही तो कामापुरता, डोकं वर काढतो सुद्धा. आणि म्हणूनच त्यावेळेस आपण हे असे वर्ग त्याची योजना करून त्यामध्ये अभ्यास करत असतो. पण त्याचा अपरिमित सामर्थ्य आहे सत्वगुणाचं. ईश्वर झाला हो. भगवंतांनी पहिला जो संकल्प केला, बहुश्याम प्रजा येती उपनिषदाप्रमाणे, आणि एकोम बहुश्याम असं ज्याला म्हणतात, तो मायेवर त्याचा आघात पडल्याबरोबर सृष्टी निर्मितीला सुरुवात झाली. आणि मायेने पहिले आपला सत्वगुणच खूप वाढवला. सत्व प्रधान म्हणजे रजतम अगदी नसल्यागत, काही जास्त त्याची दखल नाही घेण्या एवढे आहेत. आणि अशा सत्व प्रधान मायेच्या प्रकटीकरणाला ईश्वर म्हणतो आपण. आणि मग जसे रजतम आले तसे त्याची सत्व प्रधानता कमी झाली, मिसळ झाली त्याच्यामध्ये. पहिलेच तर मायेचा स्वीकार भगवंतांनी केल्यामुळे भगवंताच्या स्वरूपातच भेसळ निर्माण झालेली आहे. म्हणून त्याला शबल ब्रह्म म्हणतात. शबल म्हणजे मिश्रित ब्रह्म, माया मिश्रित ब्रह्म. आणि आपल्या जीवाची तर हालत आणखी त्यापेक्षा खराब आहे. आपल्यामध्ये रजतम बऱ्याच जास्त प्रमाणात आहे, म्हणून याला मलिन सत्व म्हटलेलं आहे. फार सुंदर आहे, उपनिषदाची भाषा सुद्धा सुंदर आहे. ईश्वर हा शुद्ध सत्व प्रधान आहे आणि जीव हा मलिन सत्व आहे. सत्वच मलिन झालं त्याचं.
तर म्हणून त्याचं ज्ञान मलिन झालं म्हणून आपल्याला कळत नाही. सगळ्यात समस्या ती आहे. आणि त्याला मूळ कारणीभूत आहे रजोगुण आणि तमोगुण. आणि म्हणून हे रजोगुण तमोगुण जीवाच्या हातून निर्णय पापकर्म करून घेतात. अधर्माचरण करून घेणारे हे दोनच आहे, रजतम. शास्त्रांनी खूप धिक्कार केलेला आहे त्याचा. आणि सत्वगुण वाढवण्यासाठी सगळा परमार्थ आपल्याला सांगितला आहे करायला, ज्याच्यामुळे सत्वगुण वाढतो. सत्वगुण वाढला म्हणजे आपण ईश्वराच्या जवळ जातो ना, कारण तो सत्वगुणी आहे. मग आपल्याला ईश्वराला प्राप्त करायचं, ध्येय प्राप्त करायचं नाही आहे ईश्वराला. ईश्वराचं जे निरुपाधिक स्वरूप आहे, परमात्मा परब्रह्म म्हणतो, तिथे सत्वही नाही, रजे नाही आणि तम सुद्धा नाही. त्या स्वरूपाचं प्राप्त करून घेणे ते ध्येय आहे. तद्ब्रह्म निष्कलमहम नच भूत संघ, शंकराचार्य म्हणतात. ते ध्येय आहे आपलं, दुसरं काहीच ध्येय नाही आहे. हे संसार करणे आणि याचं हे सगळे इथली संपत्ती वाढवणे, संसारातली संपत्ती जास्तीत जास्त आसुरीच आहे. दैवी संपत्ती इथे फारशी विकसित होत नाही संसारी लोकांच्या जीवनामध्ये. ज्यांच्या जीवनात झाली खरोखर ते भाग्यवान आहे, खरोखरच भाग्यवान. असो, मुद्दा आपण लक्षात घेऊ की या उपनिषदामध्ये ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी ब्रह्मविद्येचा फार सुंदर उपदेश केलेला. अत्यंत मार्मिक मुद्दे यामध्ये सांगितलेले आहेत. आणि दोन गोष्टींचं महत्व यामध्ये याच्यासाठी आलेलं आहे की या उपनिषदाने आपल्याला एक मार्गदर्शन केलं. ती श्रुती येणार आहे, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम माया नास्त कृतकृत्येन तद विज्ञानार्थम स गुरुमेवापि गच्छेत समितपाणे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. डायरेक्ट आहे उपदेश, इतका स्पष्ट उपदेश बाकी ठिकाणी आपल्याला मिळत असेल पण अस्पष्टरित्या मिळतो. या उपनिषदाने सांगितलं की ज्यांची थोडीफार बुद्धी सूक्ष्म आहे त्यांनी हे करायचं आहे. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण, कर्मचितान कर्माच्या द्वारे कर्माचे फल म्हणून प्राप्त झालेलं जे आहे, जे लोक आहेत, लोक बर का, कर्मामुळे निर्णय लोक म्हणतात. कर्मानुबंधीने मनुष्य लोक आहे, मनुष्य लोकात येतो आपण. तसेच कर्माच्या अनुबंधाने आपण अनेक वेगवेगळे वरच्या स्तरावरची लोक आहेत. ते सगळं कर्मजान विद्यितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे, गीता सांगते. चांगले कर्म केले तुम्ही, दिव्य कर्म केले, दिव्य फल भोगण्यासाठी भगवंतांनी ते व्यवस्था करून ठेवली आहे. मनुष्य लोक, मनुष्य गंधर्व लोक, देव गंधर्व लोक वगैरे वगैरे चालले ब्रह्म लोकापर्यंत याची हे जाते मर्यादा. हे सगळे दिव्य प्रकारचे कर्माचे जे स्तर आहे, दिव्य कर्म त्याचे भोगण्याचे ठिकाण आहे. असं मुद्दा तो लक्षात घ्यायचा की इथली कर तू परीक्षा त्याची, आणि मग निर्वेदम. हा इतका सुंदर उपदेश शंकराचार्य म्हणतात, इतर ठिकाणी स्पष्टता आलेला आहे पण आपल्याला त्याचं डोक्याला थोडासा ताण देऊन त्याचा विचार करावा लागतो. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम, वैराग्य धारण करा. कारण मायेच्या राज्यात माया नास्त कृतकृतेन, कृत म्हणजे कर्माने, अकृत म्हणजे परमात्म्याची मोक्षाची प्राप्तीच होत नाही अजिबात. मी त्याच्या अर्थात जात नाही आणि सुंदर अर्थ आहे आपल्याला आपले श्री गुरु सांगतीलच. आणि मग ते जाणण्यासाठी गुरुकडे जा, इतका स्पष्ट या उपनिषदाचं हेच सुंदर वैशिष्ट्य आहे. आणि जीव ब्रह्म ऐक्याचा सुद्धा उपनिषद असल्यामुळे याचा विचार आलेला ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मविद असे जे जीव आहे ते ब्रह्मच होऊन जातात. असो, एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी या उपनिषदात आलेल्या आहे. जीवाच्या आश्रित असलेलं अज्ञान जे आहे, जी अविद्या जी आहे, त्याचा पूर्णतः नाश करून जीवाला ब्रह्मपदी बसवण्यासाठी या 64 मंत्रामध्येच फार सुंदर एक साधनासहित साध्याचं वर्णन केलेलं आहे. असं त्याचं आपण हे करू. याच्यात जी विद्या शिकवली ती अविद्येचा पूर्ण नाश करणारी आहे. विद्या विद्या निहंतेव, अशा रीतीने या उपनिषदाबद्दलचं हे त्याचं एक बाह्यंग झालेलं आहे. बाह्यंग आपण विचार करून नंतर याच्यात थोड्याशा बाकी बाबतीचा विचार करूया. आणि उद्या आपल्याला त्याच्या प्रस्तावना परत आहे, पण दुसरे 2 मोठे विभाग आहेत ते उद्याच्या याच्यासाठी आपण ठेवलेले आहे. याच्यामध्ये
मुंडक उपनिषदामध्ये एकंदरीत 64 मंत्रांचा जो त्याचा व्याप आहे, त्या व्यापामध्ये आपल्याला जी बाकी उपनिषदांमध्ये जे अप्रत्यक्षरित्या म्हणूया आपण सांगितलेलं आहे, त्यापेक्षा इथे स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यातले 2 फक्त आपण बघितले, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण. पण अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, पहिल्याच प्रश्नापासून विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्वज्ञानाचा वेध घेण्यासाठी काही ऋषीमुनींनी इथे प्रश्न विचारलेले आहेत. काही ऋषीमुनींनी प्रश्न विचारले, कारण हे उपनिषद मुळातच जे आहे ते उपनिषद अथर्ववेदाच्या जी शौनक शाखा आहे त्यांचं आहे. शौनको हे जे ऋषी आहे, शौनक ऋषी जे आहेत, या ऋषींना या मुंडक उपनिषदाच्या द्वारे जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्या ज्ञानाची योग्यता जी सांगितली गेलेली आहे, त्याच्यासाठी एकच प्रश्न विचारला गेलेला आहे. खूपच मूलभूत प्रश्नाचा सुरुवातच या उपनिषदाची तशी आहे. आचार्य म्हणतात की असा हा सर्व जीवांच्या हितासाठी विचारलेला प्रश्न आपल्याला इतर उपनिषद आहेत नाही तसं नाही, पण त्याच्यामध्ये अशा रीतीने मांडणी नाही आहे केलेली. आणि मांडणी केली नाही म्हणून याचा बघा पहिलाच मंत्र काय, शौनको हवई महाशालोंगी रसम विधिवत उपसन्न प्रपच्छ. विधिवत उपसन्न प्रपच्छ, ते त्यांच्यामध्ये ते ऋषी आपल्या गुरुकडे गेले आणि गुरुंना प्रश्न विचारला त्यांनी. आता त्यामध्ये ज्याची प्रस्तावना संपूर्ण दळलेली असं म्हटलं, ते प्रश्न सुंदर आहे. सगळ्याच ऋषीमुनींची जिज्ञासा वृत्त अत्यंत उच्च दशेला गेली असं म्हणू आपण, जिज्ञासा वर्ग. आणि म्हणून त्यांनी असा प्रश्न विचारला. प्रश्न आहे, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति. सर्वमिदं विज्ञातम भवति. आणि कस्मिन्नु, ऋषीमुनींनी जेव्हा या सृष्टीचा विचार करायला सुरुवात केली, लक्षात घेऊया आपण, त्यांच्यासमोर इतकं प्रचंड हे ब्रह्मांड दिसलं, मग कशा कशाचा विचार करणार आहोत. चंद्र दिसले, सूर्य दिसले, तारे दिसले त्यांना, हे आपले ग्रहगोल दिसले निरनिराळ्या अंतरिक्षामध्ये. आपण ज्या मृत्यू लोकात म्हणजे या मनुष्य लोकात म्हणजे पृथ्वीवर राहतो, याच्यावरही आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे त्यांना इतक्या त्यांनी अवलोकन केलेल्या वस्तूचा त्यांनी असा विचार करायचा, अभ्यास केव्हा करायचा. चंद्रन सूर्याचा अभ्यास करता येण्यासाठी कसं काय शक्य आहे, ते जाऊच नाही शकत तिथे. आणि म्हणून त्यांनी ते ध्यान योगानुगता पश्यन देवात्मशक्ती सगुणैर्निगूढा, लागले ध्यानाला. का खूप पाऊस येतो, का विजा पडतात, कुठून ते कोणती शक्ती याला नियंत्रित करून राहिलेली आहे, हे अन्वेषण म्हणतात. याला शोध घेणे सुरू केलेला आहे. आणि याच्यातला शोध घेत 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 खूप विचार करत करत शेवटी त्यांना असं वाटलं की हे इतकं सगळं आपण जाणून घेऊ शकत नाही. पण हे जर इतकं आहे विद्यमान इथे, चंद्र सूर्य तारे हे याचं जर, आणि पृथ्वीवरच कितीतरी गोष्टी आहो, किती वनस्पती उगवतात, कोण त्यांची पेरणी करतं. आपण कधी डोंगरावर जाऊन ते झाडं लावले आहेत का, ते आपोआप येतात, तिथे राहतात 12 महिने. कोण त्यांची व्यवस्था पाहतं, कोण आहे तो माळी, या विश्वाच्या बगीच्याचं सगळं पालन करणारा कोण आहे तो. भंडावून गेले ते. बरं, ते असे एक नाही, पुष्कळ ऋषी बसायचे, एकत्र बसायचे सगळे आणि विचार करायचे. आणि मग एकाला कल्पना आली की असं काही असू शकते का, की हे सगळं इतकं जाणत बसण्यापेक्षा काहीतरी एखादी वस्तू असेल. कारण हे निर्माण करणारा जो आहे, अरे हे लावलं नाही का, पहा बरं. हा, हे का असं झालं, अच्छा हे उजेड हे कमी झालं, असं काही आहे का. निर्माण करणारा कोणतरी एक व्यक्तीच असला पाहिजे, कारण इतकं सृष्टीचं संचलन इतक्या शिस्तीमध्ये करणारे अनेक यंत्रणा नसू शकतात. आणि मग त्या ऋषींच्या डोक्यात विचार आला की असं असू शकते की मग आपण त्यालाच जर जाणून घेतलं तर, ज्यांनी हे सगळं निर्माण केलं. म्हणून प्रश्न विचारलाय, कस्मिन्नु भगवो विज्ञाते. काय असं एक व्यक्ती म्हणा, शक्ती म्हणा, काय एक यंत्रणा म्हणा, किंवा केंद्र म्हणा, किंवा काही म्हणा, कस्मिन काय आहे ते. भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति.
होईल बरोबर. सर्वमिदं विज्ञातम भवती. उजेडाचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. मग असं काही आहे का ते एक जाणलं असतं, मग आता हे सगळंच जाणलं, सगळं जाणण्याची गरज नाही म्हणून अगदी असा प्रश्न विचार. पहिलाच आहे बरं प्रश्न, सुरुवातच आहे. शौनक ऋषी आणि अंगिरस ऋषी यांचा जो संवाद आहे ते असं अंधार होते गौरी. असं बारीक होते. चालेल ना, राहू देऊ, काही नाही होत ना. हे लाईट सुरू आहे का बघून घे बरं. हा दादा, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही सुरू ठेवा. हो ना, हा ठीक आहे. हो, तुम्ही व्यवस्थित दिसताय, आवाजही छान येतोय. हा बरं बरं. मग आता इतकं सगळं जाणत बसायचं आपल्याला, तर एवढंच आयुष्य आहे 60 70 80 वर्षाचं. त्याच्यात नुसत्या एकाच गोष्टीचं जरी आपण अन्वेषण म्हणजे शोध घेतला तेही पुरणार नाही. त्या ऋषींना ही जी संकल्पना शिरली, अभूतपूर्व संकल्पना आहे. मी तर म्हणतो आधुनिक वैज्ञानिक जे आहे ना, सध्या जे शोध घेणं सुरू आहे ना, या शोधाच्या खरं म्हणजे हे शोध त्यांचे फक्त मॅटरचे आहेत. मी थोडं पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्सची गोष्ट करतोय. हे सगळे शोध आधुनिक वैज्ञानिक जे लावून राहिलेले आहे ना, यांना मॅटर असले शोध नाही लावतायत, लक्षात घ्या. आणि फार अवघड आहे. मॅटर नसल्यानंतर आपलं सगळं विश्व तर मॅटरच्या पलीकडचं आहे. मॅटर म्हणजे आपण प्रकृती समजू, हो त्याला प्रकृती समजू. आणि ह्या प्रकृतीचा विचार करत गेलो तर प्रकृती इतकी भिन्न प्रकारची आहे, सतत परिवर्तनशील आहे. आपण पाहतो डोळ्यासमोर सतत परिवर्तन होत राहते. या प्रकृतीमध्ये परिवर्तन होणारी जी गोष्ट आहे त्याचा तुम्ही शोध कसा घ्याल? वाहतं पाणी आहे, जोरात येऊन आला ओढ्यामध्ये. सांगितलं एखाद्या ऋषीने आपल्या शिष्याला, जा बरं ते ओढ्यातलं आत्ता या क्षणाला जे पाणी आहे ते कसं आहे मला सांग. तर तो शिष्य तिथे जाईपर्यंत ते पाणी तर दूर निघून गेलेलं असतं. प्रवाहित गोष्टीचं संशोधन शक्य नाही. आणि आपले सगळे विज्ञान जे आहे, आधुनिक विज्ञान कुठले घ्या, शरीरशास्त्र घ्या, रसायनशास्त्र घ्या, पदार्थ विज्ञान घ्या, हे त्याच्या मागे लागलेले आहे. मॅटर असेल तर विचार करतात, मॅटरच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांना फार अवघड आहे. विषय निघाला म्हणून एक गोष्ट सांगतो बरं का, विषयांतर वाटेल आपल्याला, पण इतकी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ही एका अधिकारी व्यक्तीने सांगितलेली गोष्ट आहे या संशोधनाबद्दलची. अधिकारी व्यक्ती आपल्या ओळखीची असेल, धनंजय शास्त्री आहे वसईचे, त्यांना निरंजनानंद म्हणतात. त्यांचे गुरु जगन्नाथपुरीचे जे शंकराचार्य ते आहेत, ते इथे आले होते अमरावतीला, तर चर्चा झाली त्यांच्याशी थोडी आमची, त्याच्याबद्दल सांगतोय. त्यांनी इतकं सुंदर एक गोष्ट सांगितली की आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. ते म्हणाले, तुम्ही हे कॉम्प्युटर इतके डोक्यावर घेता ना, त्या कॉम्प्युटरचा शोध तुम्हाला असं वाटतं कोणीतरी व्यक्तीने लावला? अजिबात नाही. व्यक्ती आजच्या क्षणाला कुठलाही शोध लावू शकत नाहीये. अगदी लिहून घ्या. आपले ऋषीमुनी म्हणतात, स्टॅम्प पेपरवर आम्ही लिहून द्यायला तयार आहे तुम्हाला, तुम्ही कोणताच शोध लावू नाही शकत. मग काय आहे? हे आहे जे इथे निर्माण झालेलं ना, यालाच फक्त जाणून घेण्याचे तुमचे प्रयत्न आहे. पण ते काय आहे, त्याची निर्मिती कशी झाली याचा शोध तुम्हाला लागणं शक्यच नाही आहे. आणि त्याचं एक सिंपल कारण आहे की तुम्ही जे आज पाहून राहिलेले आपल्या डोळ्यांनी किंवा ज्ञानेंद्रियाने तुमच्या आकलनामध्ये जे विषय येतात ते मुळातच अस्तित्वात नाही आहे. काय शोध लावणार आहे? नसलेल्या गोष्टीबद्दल शोध घेणं सुरू आहे तुमचा, असा एक भाग आहे. आणि दुसरा म्हणजे जे आज कॉम्प्युटर युग ज्याला म्हणतो, युगाला कॉम्प्युटरचं नाव दिलेलं आहे कॉम्प्युटर युग. या कॉम्प्युटरची भाषा कोणती आहे? त्याला बायनरी सिस्टम म्हणतात. मी कॉम्प्युटरचा एक्सपर्ट नाही आहे बरं का. मी त्यांच्याकडून जे चर्चा करून मला जे संशय होते त्याचं थोडं निराकरण करण्यासाठी गेलो होतो, त्याचं सांगतो तुम्हाला. ते बायनरी सिस्टीम आहे कॉम्प्युटरमध्ये. बायनरी म्हणजे दोनच वस्तू आहे त्याच्यामध्ये, एक आहे 0 आणि एक आहे दुसरं 1. ज्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान आहे त्यांना हे लक्षात आलं असेल. ही बायनरी सिस्टीम तुम्हाला वाटते कॉम्प्युटरने आज शोधली, त्यांनी सांगितलं, शास्त्रीयांनी, मी स्वतः ऐकलेलं आहे. पण लक्षात घ्या, आपलं सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून तर भगवान बायनरी सिस्टीमचा उपयोग करून जे सृष्टीमध्ये सगळं निर्माण करून राहिलेलं आहे. मूळ तो स्वतःच कॉम्प्युटर आहे. इतक्या सगळ्या कॉम्प्युटरचा कॉम्प्युटर तो आहे. आणि बघा ना,
आपल्या अंतरिक्षामध्ये रात्री उन्हाळ्यात तुम्ही झोपा, तुम्हाला प्रचंड आकाशगंगा दिसते. विशेष म्हणजे आकाशात ज्यावेळेस चंद्र नसताना बघा, तारे सगळे कसे म्हणजे एका नियमित कुठल्या तरी शक्तीने नियंत्रित झाले आहे. कधी एक ग्रह दुसऱ्या ग्रहावर आदळला असं नाही वाटत आपल्याला, नाही आहे तसं. कोण यांना शिस्तीमध्ये चालवतं? सूर्याभोवती हे 9 ग्रह फिरतात, कोणी फिरवले आहे? यद भयात वाती वातव्यम सूर्यस्तपती यद भयात वर्षते मेघा भूर्ण मज्जती यद भयात. भागवत सांगते, उत्तर दिला भागवतांनी, आमच्या व्यासांनी उत्तर देऊन ठेवलेलं आहे. विषास्मात वातप पवते भीषो देती सूर्या विषाद इंद्रश्च वायुष्य मृत्यूर धावती पंचमा. उपनिषद सांगते. समजत नाही, मग तिकडे जायचंच नाही आणि इकडे दुर्बिणा घेऊन तुम्ही बाहेर पाहत बसले. काय नाही, बायनरी सिस्टीम मध्ये जे झालेलं आहे त्या बायनरी सिस्टीम मधून ती सिस्टीम जर तुम्ही जाणून घेतली, तो परमात्मा तुम्हाला ते जाणून द्यायच्या याच्यामध्ये असतो. त्याला प्रसन्न करून घ्या. तुम्ही जगाचं रहस्य शिल्लक नाही राहत, त्याला एकट्याला जाणून घ्या. कस्मिन्नु भगो विज्ञतेचं उत्तर आहे पुढे दुसऱ्या खंडात 10व्या मंत्रात येणार आहे. मी आता त्याच्याबद्दल काही बोलत नाही. पुरुष एवेदम सर्व, हे सगळं तो एकटाच पाहतो आहे. बिलकुल त्याच्या बायनरी सिस्टीम मध्ये सगळ्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला, असा सुपर ड्युपर कॉम्प्युटर त्यांनी आहे तो स्वतः, की तुम्ही जर ध्यानावस्थेमध्ये त्याचं चिंतन केलं तर बसल्या जागेवर सूर्यापासून चंद्राचं अंतर किती आहे, चंद्रापासून मंगळाचं किती आहे, मंगळापासून बुधाचं लिहून ठेवा. आणि आज विज्ञानाने कबूल केलं. एक काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती बघा, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की आपल्या पुराणांमध्ये उपनिषदांमध्ये जे या ग्रहांचे जे अंतर दिलेले आहे ते इतके करेक्ट आहेत की यांना सुद्धा तेवढे करेक्ट कॅल्क्युलेट करता येऊन नाही राहिलं. विषयांतर झालं, पण मी थोडासा आवर्ता घेऊन घेतो हा विषय. ही बायनरी सिस्टम भगवंतानी स्वतः काढलेली आहे. त्या बायनरी सिस्टम मध्ये 2 वस्तू कोणत्या आहे माहिती आहे का? एक 0 आहे आणि एक 1 आहे. तर 1 म्हणजे तो परमात्मा स्वतः आहे. एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम म्हणतो ना आपण, तो 1 आहे. तो 1 आहे. आणि 0 काय? माया आहे. 0 माया, परमात्मा एक. दोघांनी मिळून जे काही खेळ सुरू केलेला आहे ना, तो हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे त्यांच्या खेळातनं, बायनरी सिस्टीम मधून. आणि त्याच्यातून मानवाने काहीतरी कॉम्प्युटर शोधून काढले ना, आपण सगळे पुरस्कार त्यांना देतो. फिजिक्सचा पुरस्कार, केमिस्ट्रीचा पुरस्कार, मॅथमॅटिक्सचा वगैरे वगैरे देतो. खरे सगळे पुरस्कार त्या एका परमात्म्याला द्यायला पाहिजे, ज्याने हे सगळं आपल्या अधीन करून ठेवलेलं आहे. अगदी डोक्यावर टोपले घेऊन वाहणारा मजूर सुद्धा ही बायनरी सिस्टीम द्वारा सांगू शकतो तो आज बसून. आणि म्हणून ते ध्यान योगानु अपश्यन देवात्मशक्ती स्वगुणेर निगूढाम, हे तत्व त्यांना साक्षात्कारात झालं. ध्यान योगाच्या द्वारे अपश्यन त्यांनी पाहिलं. काय पाहिलं? देवात्मशक्ती, त्या देवाची शक्ती स्वगुणेर निगूढाम, आपल्या गुणामध्ये ती गूढ रहस्यमय आहे. आणि ध्यान योगामध्ये जेवढे काही सत्य आपल्याला हे म्हणजे कळतील, ज्ञान होईल त्याचं ना, ते सत्य, परम सत्य आहे, दुसरं काहीच नाही. आपली वेळ संपत आली. आपण आपल्या मुद्दा लक्षात घ्यायचा इथे की ह्या उपनिषदाचं म्हणजे महात्म्य जे आहे, खरोखर महात्म्यच आहे. या उपनिषदातील मंत्रांचा शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये खूप ठिकाणी उपयोग केलेला आहे. खूप आहेत आता मंत्र, मी प्रत्येक मंत्रात जात नाही आहे. फक्त 2च मंत्राचा आपण इथे उल्लेख केलेला आहे, परीक्ष लोकान कर्म जितान ब्राह्मणो, आणि हा पहिलाच मंत्र कस्मिन्नु भगवते विद्या. त्याचं उत्तर दिलं आहे त्यांनी. या विद्या 2 प्रकारच्या आहेत. त्याचं उत्तर डायरेक्ट दिलं नाही पहिल्या खंडामध्ये. दुसऱ्या खंडातल्या 10व्या मंत्रामध्ये ऋषींनी उत्तर दिलं, कस्मिन्नु भगो विज्ञाते, त्या पुरुषाला जाणून घ्या. पुरुष एवेदम सर्वम यद्भूते च भव्यम. सुक्तामध्ये हेच उत्तर आलेलं आहे. उतामृतत्व शेषानो यदन्य नातिरोहती, हे तर वानस्य महिमा, असा आहे त्याचा महिमा. असो, मुद्दा लक्षात घ्या की या उपनिषदाने सर्व सृष्टीच्या मुळाशी असलेल्या तत्वज्ञानाचा उलगडा करून आपल्या समोर ठेवलेला आहे. आता काय शोधायचं बाकी आहे सांगा बरं, काय शोधायचं बाकी आहे? असो, आधुनिक विज्ञानाने मानव जातीच्या कल्याणासाठी केलेले जे शोध आहे ते अगोदरच आहे. अथर्ववेदाचा आयुर्वेदचा जो भाग आहे, याला आयुर्वेद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याची जी वनस्पती आणि औषधाची जी मांडणी त्यामध्ये करून ठेवलेली आहे त्यांनी, सगळं आहे त्यामध्ये. त्याच्या पलीकडे कोणाला माहीतच नाही आजही.
आणि हे काय आता आधुनिक जे शरीर विज्ञान जे आता आहे सध्या ते तरी काय करतो? आयुर्वेदामध्ये ज्या वनस्पतीचा उपयोग विशिष्ट आजारासाठी सांगितला ते त्याचा अर्क काढून एक्स्ट्रॅक्ट काढून त्याचं केमिकल बनवतात आणि तुमच्या अंगात टोचतात. ते दुसरं काय आहे बघा. मला त्या विज्ञानाबद्दल नावं नाही ठेवायचे. मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी या आयुर्वेदाचे या शाखेमध्ये रिसर्च करून मानव जातीला लवकर रोगांपासून आराम मिळावा यांचे प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत विज्ञानाचे. काही त्याबद्दल म्हणणं नाही आहे. परंतु लक्षात घ्या फार मोठं अवघड आहे बरं का. त्यांनी केलेले शोध आता तेच खोडायला लागले. पंचायत आहे कसं काय मानायचं? या आधुनिक विज्ञानाला प्रमाण कसं मानणार तुम्ही? मी एक दोन उदाहरण देतो. विषय अफाट आहे. एका ठिकाणी खूप मला त्याबद्दल माहिती मिळाली, थोडीशी देतो. उद्या आपण बाकी जर आलेलं पूर्ण करू कोर्स. आपला काही वादच नाही त्याच्यामध्ये. थोडस आधुनिक विज्ञानाला प्रमाण म्हणून आपण आपल्या परंपरा आपल्याला काय पूर्ण त्याचं उल्लंघन केलेलं आहे. आधुनिक विज्ञानाने जे शोध लावले त्याला प्रमाण समजून आपण आपल्या परंपरा पाळत नाही, वेदांची आज्ञा पाळत नाही. पूर्वी लोकांनी आपली जीवनशैली जी आपली आपल्या समोर ठेवली होती ती सोडून दिली, नवीन जीवनशैली स्वीकारली. काय तर म्हणे विज्ञानाचं प्रमाण द्या. आता ज्या विज्ञानाचं प्रमाण मागितलं जातं ते विज्ञान तरी किती ठिसूळ पृष्ठभूमीवर ते उभा आहे. एक साधा सगळ्यांना समजेल असं दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. आपण शाळेमध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकलो, बरोबर आहे? केवढं त्या कौतुक झालं न्यूटनचं. त्याला हा पुरस्कार तो पुरस्कार, खूप गौरवान्वित. काही हरकत नाही, केलंही पाहिजे तसं. कारण जी गोष्ट आजपर्यंत इतर लोकांना माहित नाही ती त्यांनी समोर तरी आणली कमीत कमी. पण 25-30 वर्षांनी 50 वर्ष जेमतेम तो ठेवला आणि नंतर दुसरे सायंटिस्ट आले, आईन्स्टाईन, त्यांनी खोडून काढलं. न्यूटन्स म्हणतो ते बरोबर नाही आहे. मग आता प्रमाण मानायचं का ते जे 50 वर्षे टिकत नाही? ते 50 वर्षे जे टिकलं नाही ते प्रमाण मानाल का? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन संपले. या आधुनिक शरीर शास्त्र विज्ञानाने जेवढ्या ह्या गोळ्या शोधून काढल्या की नाही, पहिले शोधल्या त्यांचे खूप कौतुक झाले, त्यांनाही पुरस्कार दिले. आता मध्ये बातमी आली होती की ते पॅरासिटामॉल बॅन केलं म्हणून. म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये नाही, पण एक सिंगल पॅरासिटामॉल तुम्ही घेऊ नका कारण ते शरीराला हानिकारक आहे. पहिले ते पॅरासिटामॉल ज्यांनी शोधलं हानिकारक आहे त्याचं इतकं कौतुक झालं, त्याला पुष्कळ पारितोषिक दिले, आणि आता तेच म्हणतात हे हानिकारक आहे. आता मला सांगा की हे आधुनिक विज्ञान पाखंड आहे का? असा प्रश्न उभा होतो, आपल्या मनात विचार येतात. नाही तर आमचे वेदांचे सिद्धांत अशा ठिसूळ अधिष्ठानावर कधीच उभे नाही राहिलेले. आमचा एक मोठा सिद्धांत श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगून ठेवलेला आहे. त्यांनी सत्य काय आणि असत्य काय याची निवडच करून दिली. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. अजून कोणी खोडला नाही आजपर्यंत. त्याच्यात सगळे संशोधन आले. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जगन मिथ्या आलं याचा अर्थच तुम्ही लक्षात घ्या की इथे जेवढं सगळं ते मिथ्या आहे. कितीही शोध लावा तुम्हाला मिथ्या ज्ञान मिळेल त्याच्यापासून. आणि म्हणून यांचे सिद्धांत टिकत नाही. आज सिद्धांत लावायचा, उद्या तो खोडून काढायचा, त्याला बॅन करायचं. खूप औषधं शोधून काढले, त्याच्यातले अर्धे बॅन केलेले आहेत आता. असं मुद्दा जाऊ देतो. मी थोडं विषयांतर झालं, परंतु आपण आपल्या जाऊ मूळ मुद्द्याकडे की मुंडक उपनिषदांनी ज्या गोष्टीचा सुरुवातीलाच उल्लेख करून दिलेला आहे ती अभूतपूर्व आहे. तस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्व. काय त्या ऋषींच्या डोक्यामध्ये ते, मला वाटते त्या परमात्म्यानेच हा विचार त्याच्या डोक्यामध्ये शिरवला. असा प्रश्न विचारायचा आपल्या गुरुला. आणि गुरूंनाही त्यांनी त्याच तत्वाने प्रकाश पाडला की त्याला शिकव कोणतं तत्व आहे ते. पुरुषमेवेदम विश्वम यद्भूते भव्य. त्याशिवाय या उपनिषदामध्ये आणखी खूप गोष्टी आहेत. तुम्हाला प्रत्येक मंत्रांचा विचार करताना त्याचं तुम्हाला सगळं यथा म्हणजे प्रत्येक जसं तुमची प्रगती होईल मंत्रांची त्यानुसार तुम्हाला सगळं शिकायला मिळेल. जरूर शिका. माझा तर आग्रह आहे. मुंडक उपनिषदासारखं म्हणजे जे आधुनिक विज्ञानाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारं उपनिषद आहे, त्यांनी जे शोध लावले ते यांना तर कळतच नाही अशी पोझिशन आहे. असो, आपण कोणाला इथे निंदा नाही करत बरं का. मी पुन्हा सांगतो की मला कोणा आधुनिक विज्ञानाची निंदा नाही करायची.
मानव जातीला सुखी करण्यासाठी त्यांनी जेवढे प्रयत्न केले स्तुत्य आहेत, प्रशंसनीय आहेत, परंतु ते शाश्वत नाही आहे. शाश्वत तुम्हाला सुखी करण्यासाठी, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर सुखासाठी उपनिषदात एकही उपाय नाही आहे. तुम्हाला सुखरूप करण्यासाठी सगळे उपाय आहेत. सुखी व्हायचंच नाही आम्हाला, सुखी व्हायचंच नाहीये. सुखासाठी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. बरोबर आहे. मग तू अवघाची सुखी होशी नाही म्हटलं, सुखरूप होशी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसर. नुसती एक जखम बसवायसाठी काय आपल्याला करायचं, दुसऱ्या जखमा अनेक होऊ शकतात, पण नाही. इथे आता तुम्हाला जखमा नाही, दुःख नाही, शरीरच नाही, जे सगळ्या दुःखांचं मूळ असलेलं शरीरच ते संपून टाकलेलं आहे. आणि शरीर नसताना सुद्धा जी आपली एक अभूतपूर्व जी स्थिती आहे आपल्या शरीरामध्ये, तो अशरीरी विद्यमान आहे. अशरीरम शरीरेषु कठोपनिषद सांगते. त्या शरीराला संपून टाकलं. शरीर असल्यामुळे जन्म आला, जन्म असल्यामुळे पुढे मरण आलं. म्हणून या उपनिषदाच्या आपल्या अभ्यासाने जन्म मरण परंपरा टळली, सगळ्या दुःखांना कायम मोडीत काढलेलं आहे, कायमच मोडीत काढलेलं आहे. असं हे उपनिषद आहे. अत्यंत अर्थपूर्ण आहे. सगळा अभ्यास करा. आता आपण इथे आपला वेळ झालेला थांबू आणि उद्या या प्रस्तावनेचा जे दुसरा भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो उपनिषदा संबंधी आहे. त्याचा आपण अनुबंध आणि त्याचं षडलिंगे जे आहे त्याच्याबद्दल उद्या विचार करू. आता इथे थांबूया. आज आपला विषय थोडा बाजूला गेला तरी काही हरकत नाही, संबंधीच माहिती मिळालेली आहे. थांबूया इथे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय जय रघुवीर समस्त. उद्या साष्टांग नमस्कार करते शास्त्रीजी. सुंदर विवरण आणि